गणपती बाप्पासाठी एकदम झटपट असा प्रसाद तयार करायचा आहे का? म्हणजेच काय तर मऊ मऊ असे झटपट बनणारे मोदक बनवायचे आहेत का? चला तर मग आज बनवूयात एकदम खमंग आणि मऊ असे रवा मोदक. हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. आणि हे मोदक ना खरं तर आम्ही गावी केलो होतो, तेव्हा अंगारका चतुर्थी होती आणि तेव्हा आम्ही हे मोदक बनवले होते. एकदम झटपट बनवले होते, खूप झटपट बनतात आणि आज तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. तर रव्याचे मोदक बनवण्यासाठी ना मी ते एका कढईमध्ये 1 कप तूप घेतलेले. तूप चांगलं मेल्ट झालं ना, गरम झालं की त्यात 1 वाटी रवा घालायचा आहे. बारीक रवा मी घेतलेला आहे आणि हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. म्हणजे साधारणतः ना आपला गोल्डन ब्राऊन झालं ना तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तूप जर का तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे रवा जो आहे तो चांगला भाजला गेला पाहिजे. आणि इथे मी काजू घातलेले आहेत. काजू जर का तुम्हाला आधी तुपावरती भाजून घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता, पण मी नंतरच घालते. आणि इथे मी अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलं आहे आणि ते घालायचं आहे. आणि त्याचबरोबर ना मी बाजूला 1 वाटी गूळ घेतलं होतं आणि 1.5 वाटी पाणी घेतलं होतं. तर ते मी गरम करून घेतलं आहे आणि ते आपल्याला ह्यात घालायचं आहे. गूळ जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, पण एका वाटीसाठी 1 वाटी गूळ तर लागणारच. आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि त्यात वेलची पावडर घालून आपलं जे मोदकाचं सारण आहे तर ते तयार आहे. आणि आता इथे मी मोदक जे आहे तर ते करायला घेते. इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे, त्याला चांगलं तूप लावलं आहे आणि आपले मोदक करून घ्यायचे. खूप सोपे मोदक आहेत, तर नक्की एकदा करून बघा. म्हणजे आपलं रव्याचा शिरा असतो तर त्याचप्रमाणे त्यात मस्तपैकी ओलं खोबरं आणि सुकामेवा घातला की खूपच छान होतात. आपला गुळाचा शिरा असतो तर तसंच करायचं आहे आणि खूप झटपट होतात. तर नक्की एकदा करून बघा आणि नक्कीच गणपती बाप्पाला खुश करा आणि तुम्हाला सुद्धा, स्वतःला सुद्धा. मग होती ना एकदम सोपी रेसिपी. आता हे मोदक ना नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आता गणपती बाप्पा ते येणारच आहेत, तर तेव्हा बनवा प्रसादाला किंवा संकष्टी असते किंवा कधीही बनवा आणि नक्की एकदा करून बघा आणि मला कळवा की कसे झाले होते. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.